नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जय श्रीराम, जय श्रीराम। धुळे मालेगाव नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आवडते खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे यांच्या अगणित सहकार्याने अयोध्याभूमीत रामलल्लाच्या दर्शनाचा सुवर्णयोग जुळून आला। त्यांनी धुळे ते अयोध्या स्पेशल ट्रेनची सर्व सोय केली। त्यात प्रत्येकाला त्याच जागेवर बसल्या बसल्या मिळेल असा चहा, नाश्ता, जेवण या सर्व सोयींनी उपयुक्त तसेच स्वच्छता, टापटीप, अंथरूण पांघरूण अशी सर्व काही व्यवस्था असलेल्या ट्रेनची व्यवस्था करून दिली। इतकेच नव्हे तर धुळे ते चाळीसगावसाठी स्पेशल ट्रेन अयोध्येत पोहोचल्यावर टेंट हाऊसवर पोहोचण्यासाठी इलेक्ट्रिक सुपर बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली। शिवाय टेंट हाऊसला प्रत्येक पुरुष व महिला यांची राहण्याची झोपण्याची देखील व्यवस्था करण्यात आली। या नियोजनासाठी खासदार बाबासाहेबांचे दूत शांताराम पाटील, महेश कचवे, पंकज भाऊ तसेच सुहास अंपळकर, गोपाल चौधरी यांनी चोख व्यवस्था केली। रेल्वेत प्रवास करताना व टेंटमध्ये असताना नियोजनबद्ध यांनी सर्व व्यवस्था चोखपणे पार पाडली। यावेळी सर्व यात्रेकरूंनी माननीय खासदार सुभाषजी भामरे यांचे मनपूर्वक आभार मानले। बाबासाहेब काय सांगाल? एक मिनिट मागे ना बाबा। धुळे लोकसभा मतदारसंघातनं ते धुळे शहर असेल, धुळे ग्रामीण, मालेगाव शहर, मालेगाव ग्रामीण आणि बागलाण शिंदखेडा या पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं 1822 अयोध्येला 16 तारखेला रात्री पहाटे निघाली आणि 4 दिवसाचा प्रवास, 2 दिवसाचा मुक्काम आणि आज परत आले। अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन होतं आणि आम्ही सगळ्या भाविकांचं चांगलं रामलल्लाचं दर्शन झाल्यावर उत्साहात होते, खुश होते। नियोजन अतिशय चांगलं होतं, कुठेही कोणाला त्रास झाला नाही आणि सुखरूपपणे रामलल्लाच्या आशीर्वादाने सगळे भाविक धुळ्याला आज परत। आज नेमकं काय केलं त्या भाविकांच्या सोबत? तुम्ही सत्कार सोहळा काय केला नेमका? भाविकांचं आम्ही स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला, त्यांच्याबरोबर चाळीसगाव इथं बसून आलो आणि त्यांच्या सगळे अनुभव ऐकले। अनेक मोठं पुण्य मला पदरी मिळालं। ओके बाबा, थँक्यू।